नमस्कार मित्रांनो, स्टॉकटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे ते आपण पाहणार आहोत. तर यालाच मित्रांनो आधार सीडिंग पण म्हणतात. तसेच मित्रांनो याला DBT पण म्हणतात, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर. तसेच NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर हे जी पेमेंट सिस्टम आहेत हे या ठिकाणी तुमचं जर आधारला हे बँक अकाउंट जे तुमचं लिंक असतं त्याच्यावर ह्या सर्व सुविधा तुम्हाला मिळतात. तर याच्यामध्ये जे काय तुमचे सबसिडी असेल, मग ते PM किसानची असेल, तुमची गॅसची सबसिडी असेल, तुमचं पीक विम्याचे पेमेंट जे आहे ते आधार बेस्ड जर असेल, किंवा तुमचं जर मनरेगातून जे विहिरी असतील किंवा इतर जे काय जॉब कार्डची जे काय पेमेंट येणार असेल ते आधार बेस्ड असतं. म्हणजे त्या ठिकाणी सरकार ज्यावेळेस तुमच्या नावावर पेमेंट करतं ते आधार कार्डवर, आधार नंबरवर पेमेंट पाठवतं, तेव्हा या अकाउंटवर ते जमा होतं. तर मित्रांनो, हे जे आधार सीडिंग आहे हे एकतर तुम्ही मॅन्युअली तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही करू शकता, किंवा जे पेमेंट बँक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पण त्या ठिकाणी आधार सीडिंग करू शकता. जसं की पोस्ट पेमेंट बँक आहे पोस्टाची. तर मित्रांनो, या आधार सीडिंगसाठी जो लागणारा वेळ आहे तो 2 दिवसापासून ते 15 दिवसापर्यंत वेळ लागू शकतो. तर तुम्ही ज्यावेळेस आधार सीडिंग करता त्यावेळेस बँकेकडून तुम्हाला सांगितले जाते की आमच्याकडून ही प्रोसेस झालेली आहे, परंतु ऑनलाईन अपडेट होण्यासाठी याला वेळ लागतो. तर मित्रांनो, या प्रोसेसनं तुम्ही तुमचं जे आधार सीडिंग आहे ते झालेलं आहे का नाही, किंवा झालं असेल तर तुमच्या आधारला कुठली बँक लिंक झालेली आहे ते पण या प्रोसेसच्या मार्फत तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. तर हे आधार सीडिंग स्टेटस बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कुठलाही एक ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी क्रोम ब्राउझर ओपन केलेला आहे. तर या ठिकाणी आपण गुगलमध्ये त्या ठिकाणी आधार म्हणून सर्च करून घेऊया. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी आधार सर्च केल्यानंतर पहिली साईट आलेली आहे uidai.government.in. तर याच्यावर आपल्याला या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता आपली आधारची साईट ओपन झालेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी बरेचसे ऑप्शन आहेत. गेट आधार, चेक स्टेटस, डाउनलोड आधार. तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो चेक स्टेटस ही जे ऑप्शन आहे चेक स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता पुढचं पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर द्यायचा आहे. आधार नंबर द्यायचा आहे. तर मी माझा आधार नंबर या ठिकाणी टाईप करून घेतो. त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये मित्रांनो तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे उजव्या साईडला जी फोटो दिसतो आहे, इमेज दिसते, त्याच्यामध्ये जे काय तुमचे अंक असतील किंवा जे काय इंग्लिश अक्षर असतील, इंग्रजी अक्षरे, तर ती तुम्हाला डाव्या साईडच्या बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाकायची आहेत. त्यानंतर मित्रांनो खाली एक ऑप्शन आहे लॉग इन विथ OTP. तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या जे आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक तुम्हाला OTP येईल. जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला तो आधार सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तो नंबर लिंक करून घ्यावा लागेल. OTP जनरेट झालेला आहे. तर या ठिकाणी मला OTP आलेला आहे. तो OTP मी खाली टाईप करून घेतो. तर या ठिकाणी आपण आपला OTP टाईप करून घेतलेला आहे. तर खालच्या साईडला एक ऑप्शन आहे लॉग इनचा. तर त्या लॉग इनच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आलेलं आहे सर्व्हिसेस. याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत. डॉक्युमेंट अपलोड, डाउनलोड आधार. तर या ठिकाणी तुम्ही एक ऑप्शन बघू शकता बँक सीडिंग स्टेटस. तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. म्हणजे तुमचं आधार बँकेला लिंक आहे. तर ते आधार नंबर तुमचा शेवटचे 4 डिजिट तुम्ही बघू शकता. बँकेचं नाव बघू शकता. माझ्या केसमध्ये या ठिकाणी पेटीएम पेमेंट बँक आहे. बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह म्हणून आलेलं आहे. त्याच्यानंतर लास्ट अपडेटेड डेट म्हणजे कुठल्या तारखेला हे अपडेट झालेलं आहे ते पण त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि खालच्या साईडला असं लिहिलेलं आहे की हे जे आधारच्या साईटवर जी माहिती दिलेली आहे ही NPCI
म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून घेतलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे आधार सीडिंग आहे ते झालेलं आहे का नाही, किंवा ते कुठल्या बँकेला तुमचं आधार लिंक झालेलं आहे ते पाहू शकता. तर मित्रांनो, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.